मातोश्रीवर काँग्रेस नेत्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक होते आहे। विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस दावा सांगणार आहे। सतेज पाटील यांच्या नावाची विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी सध्या चर्चा आहे। अंबादास दानवे यांचे विरोधी पक्षनेतेपद 29 ऑगस्टला त्यांचा कार्यकाळ पूर्ण झालाय आणि त्यानंतर विरोधी पक्षनेतेपदासाठी सध्या काँग्रेस आग्रही आहे। सध्या विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसचे 8 आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 आमदार आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसनं दावा केला असल्याची सूत्रांची माहिती आहे। या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरेंसोबत काँग्रेस नेते चर्चा करत असल्याची सूत्रांची माहिती आहे। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याकडून। वेदांत, काय अपडेट मिळतात या बैठकीबाबत? अमोल, ज्या प्रकारे आपण बघितलं, विधान परिषद विरोधी पक्षनेते पद आतापर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेकडे होतं, कारण ठाकरेंच्या आमदारांची संख्या जास्त होती। मात्र ज्या प्रकारे अंबादास दानवे यांचा कार्यकाळ 29 ऑगस्टला पूर्ण झाल्यानंतर आता जर आपण विधान परिषदेतील आमदारांची विरोधी पक्षातील आमदारांची संख्या बघितली तर काँग्रेसची संख्या ही 8 आहे। 7+1 अपक्ष अशा 8 संख्या आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची संख्या आता 6 आहे आणि त्यामुळेच काँग्रेस पक्ष हा विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। आणि त्यामुळेच काँग्रेसचे जे नेते आहेत, ज्यामध्ये विजय वडेट्टीवार, त्यासोबतच बाळासाहेब थोरात, अमीन पटेल हे उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेत आहेत। सतेज पाटील यांचं नाव विरोधी पक्षनेते पदासाठी आहे आणि यामुळेच महाविकास आघाडी म्हणून पाठिंबा द्यावा यासाठी ही भेट काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरे यांची घेत असल्याचंही कळतंय। त्यामुळे जर आपण पक्षी बलाबल बघितलं आणि जर विरोधी पक्षनेत्यांमध्ये जर आमदारांची संख्या बघितली तर काँग्रेसकडे हे विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद जाईल आणि त्यासाठी सतेज पाटील यांचं नाव चर्चेत आहे आणि त्यामुळे हे नाव लवकरच निश्चित केलं जाऊ शकतं। तर दुसरीकडे विधानसभा विरोधी पक्षनेतेपद अद्यापही विधानसभा अध्यक्षांनी कुठल्याही प्रकारे निर्णय घेतलेला नाही। मात्र तिथे ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची संख्या जास्त आहे, त्यामुळे विधानसभा विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेकडे तर विधान परिषद विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाणार असल्याचं कळतंय। त्यामुळे अधिकृतरित्या जरी माहिती मिळाली नसली तरी सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यामध्ये काँग्रेसकडे आता हे विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद जाईल आणि त्याचा दावा काँग्रेसकडून सांगण्यात येईल। निश्चित। धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीबद्दल।